केलं. नमस्कार मंडळी, मी रेखा इंगळे स्वागत करते सगळ्यांचं श्रावणीज फॅमिली या चॅनलमध्ये. तर आम्ही गावाला गेलो होतो, आता गावाहून आलेलो आहे आणि देवघर खूप धूळ बसली होती देवघरावर. तर आम्ही आज गावाहून आलो. गावाहून आल्याच्या नंतर सकाळी आंघोळ वगैरे करून घेतली. सकाळीच आलो आम्ही. सकाळी आंघोळ वगैरे करून घेतली, स्वयंपाक करून घेतला, यांना डबा वगैरे दिला आणि मग मी देवपूजा करायला घेतली. आणि देवपूजा करायच्या वेळेस देवपूजा करायला घेतली. खूप धूळ बसली होती आणि सगळं भांडे पण खराब झाले होते, दिवा वगैरे. तर मग मी ते पण घासायला घेतलं आणि मी बघितला होता व्हिडिओ की ते लिंबू पावडर आणि मीठ टाकून त्याचं लिक्विड तयार केलं आणि त्याने दिवा वगैरे सगळं घासून घेतलं. एवढं काही व्यवस्थित निघत नव्हतं त्याने, पण मी घासलं तर थोडं निघलं होतं. तर बघा तुम्ही कसं निघलं. देवाचे भांडे वगैरे सगळे घासून झाले, जेवढे निघले तेवढे घासते मी. आणि मग मी हे इथं तेलाचे डाग वगैरे पडले होते ते सगळं पहिलं साबण आणि भांडे घासायचं साबण आणि घासून घेतलं, स्वच्छ पुसून घेतलं आणि मग देवपूजा करायला घेतली. तर देवपूजा करायच्या वेळेस खूप वेळ गेला मला, 1-1.5 तास तरी लागला देवपूजा करायला, कारण खूपच धूळ वगैरे बसली होती. आणि मी याच्या पहिलं कामाला जात होते ना, तेव्हा श्रावणीच देवपूजा करत होती. तिने खूप खराब, म्हणजे आता तिला एवढं जमत नाही, पण तिने तेल वगैरे साडून खूप खराब करून ठेवलं होतं. तर मग मी आज एकदम स्वच्छ देवपूजा केली. सगळ्यात पहिलं मी इथं साईडला सगळे देव ठेवून घेतले आणि लक्ष्मी मातेची मूर्ती आणि हरतालिकेची मूर्ती ती मला विसर्जन करायची आहे, म्हणून मी तर खालीच ठेवते त्याला. म्हणजे वरती देवघर खूप छोटे, त्याच्यात ठेवायला जागा नाही त्याच्यामुळं. तर मी सगळं देव वगैरे सगळं काढून घेतलं आणि देवारा पण उतरवला, खाली सगळं पुसून घेतलं, सगळं स्वच्छ केलं आणि मग देवपूजा करून घेतली. तसं मला देव पण स्वच्छ करायचे होते, पण आता खूप वेळ झाला होता, म्हटलं नंतर करूया कधी. सगळं स्वच्छ करून आणि मग इथं देवघर पुसायला घेतलं. देवघर पण स्वच्छ पुसून घेतलं, सगळं स्वच्छ करून घेतलं आणि मग छान देवपूजा केली. तर
अन्नपूर्ण मातेची मूर्ती तांदूळामध्ये ठेवतो ना, ते तांदूळ पण खराब झाले होते, तर मी तांदूळ पण चेंज केले. वाटी धुवून घेतली आणि दुसरे तांदूळ टाकले. त्याच्यात अन्नपूर्ण देवीची मूर्ती ठेवली आणि सगळं पुसून घेतलं. रांगोळी वगैरे काढून घेतली आणि देवपूजा करून घेतली. हे 2 मूर्त्या जे दिसतात ना तुम्हाला, लक्ष्मी देवीची आणि हरतालिका मातेची, ते मला विसर्जन करायचे आहे. पण मला म्हणजे आमच्या इथं खाली खूप लांब जावं लागतं. तिथं एक नदी आहे तिथं, पण वेळ नसतो जायला. तर मी आता इथं छान रांगोळी काढून घेतली. आजचा वार शनिवार होता, तर मी रांगोळीचे छापे आणलेले आहेत. त्यानेच मी 7 दिवसाचे 7 छापे आहे माझ्याकडं, त्यानेच मी रांगोळी काढते. तर किती छान वाटते बघा देवपूजा केल्याच्यानंतर. तर हे रांगोळीचे डबे वगैरे सगळं पुसून घेतलं, सगळी धूळ बसली ती सगळ्याच्यावर. आणि ही आमची डायरी आहे, आम्ही महिन्याचा खर्च काय सगळं त्याच्यात लिहितो. आणि आता बघा इथं रांगोळीवर हळद कुंकू टाकून घेतलं आणि मी पण लावलं आणि मग देवांना लावून घेतलं. तर किती छान वाटते बघा देवपूजा झाल्याच्यानंतर. खूप छान प्रसन्न वाटतं देवपूजा झाल्याच्यानंतर. देवपूजा नाही केली तर घरात करमतच नाही. तर आता इथं अगरबत्ती लावून घेते आणि झालं माझी देवपूजा करून. हे बघा इथं माझी देवपूजा झालेली आहे आणि किती छान वाटतं. आणि ते शुभ लाभचं जे दिसतंय ना, त्याचं लाभ जे आहे ना, ते श्रावणीने तोडलं, ते पण मला लावायचं आहे परत. इथं सकाळी स्वयंपाक झाला होता माझा, पण थोडीशी कणिक म्हणजे चपात्या राहिल्या होत्या थोड्याशा करायच्या. तर मग श्रावणी म्हणायला लागली मी करते म्हणून, आणि तिने केल्या त्या चपात्या. आणि मग नंतर आर्यनला आंघोळ घालून घेतली आणि त्याचं आवरायला घेतलं. तो काही शांत उभंच राहत नव्हता, बघा किती वडवड करतोय. तर त्याचं आवरून घेतलं. आणि आर्यनचं आवरून झाल्याच्यानंतर 2 गोधड्या भिजायला टाकल्या होत्या, 3 गोधड्या. तर मग त्या धुवून घेतल्या आणि मग वाळू घालून दिल्या. तर गोधड्या धुवून झाल्या आणि मग वाळू पण घालायला घेऊन गेली वरती. वाळू घालून आली आणि मग जेवायला बसलो. खूप भूक लागली होती. दोघांना जेवायला दिला आणि मी पण बसली. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.